एकन स्वरूप ज्या मातेनं आपल्या लेकराच्या अंतकरणामध्ये रुजवलं, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी आपलं नाव कोरलं, ते अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी राजे. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात बसून शत्रूशी झुंजणारे आणि मृत्यू सुद्धा ज्यांच्या चरणावरती नतमस्तक झाला, ते आपल्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी राजे. या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, यांना विनम्र असावी. आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतोय. अवघ्या महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर भारत देशाच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर जागतिक लेवलवरती आज अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी होते. आपल्या गावामध्ये शिवगर्जना ग्रुप गिरवी व समस्त ग्रामस्थ गिरवीकर आज या ठिकाणी 396वी जयंती छत्रपती शिवाजीराजांची साजरी होते. प्रसंगाचा विषय, इतिहास आमच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास आमच्या स्वाभिमानाचा विषय आहे आणि इतिहास आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडवू शकत नाही. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. छत्रपती शिवाजीराजांना 50 वर्षाचं आयुष्य लाभलं, पण 50 वर्षाच्या कार्यकीर्तीमध्ये 750 वर्षाची मुघलांचं साम्राज्य निस्तानाभूत करणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे. आयुष्य 50 वर्षाचं आहे, पण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजानं उद्याचं स्वराज्य काय असेल, उद्याचा युवक काय असेल, महाराष्ट्राची अस्मिता काय असेल, महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असेल, या सगळ्या गोष्टीचं नियोजन छत्रपती शिवाजी राजांनी केलं. मित्रांनो, जन्माला आल्यावरती पुढं काय करायचं हे आईच्या पोटात असताना छत्रपती शिवाजीराजांचं नियोजन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राजाचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली ती सीतेचा राम झाला, आई कळाली तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिजाऊचा शिवबा झाला. हा खरा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीला आहे. छत्रपती शिवाजीराजे घडत असताना माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांनी काय संस्कार केले असतील. वय वर्ष 12 शिवाजीराजांची कर्नाटक प्रांतामध्ये माँसाहेब जिजाऊ आणि शिवबाराजे, शहाजीराजे भोसले आणि माँसाहेब जिजाऊंनी स्वतःचा संसार बाजूला ठेवला आणि या महाराष्ट्राचा संसार करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या अंतकरणापासून आपल्या लेकराला घडवायचं स्वप्न मनामध्ये बाळगलं. शहाजीराजांना वाटायचं आपले थोरले सुपुत्र संभाजी यांनी कर्नाटक प्रांतात राहावं आणि आपलं साम्राज्य उभा करावं. आपले धाकले सुपुत्र शिवाजीराजे महाराष्ट्रामध्ये माँसाहेबांबरोबर जावं आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं. मित्रांनो, आपल्या लेकराबरोबर आपल्या पित्यानं द्यावं तरी काय. शिवाजीराजे महाराष्ट्रामध्ये माँसाहेबांबरोबर निघाले, पण शहाजीराजे भोसलेंनी छत्रपती शिवाजीराजाच्या हातात दिलं तरी काय. एका पित्यानं एका पुत्राच्या हातात दिलं स्वप्न, एका पित्यानं एका पुत्राच्या हातात दिलं ते धैर्य, एका पित्यानं एका पुत्राच्या हातात दिली ती महत्वाकांक्षा, एका पित्यानं आपल्या पुत्राच्या हातात दिला भगवा ध्वज. शिवबा हा भगवा ध्वज रामकृष्ण म्हणणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा ध्वज धारकऱ्यांचा, हा भगवा ध्वज खऱ्या अर्थानं पेलण्यासाठी मनगटात ताकद आणि छातीमध्ये धग लागते. शिवबा छत्रपती शिवाजीराजे पुण्याला जाताना त्या ठिकाणी शहाजीराजे भोसलेंनी अजून छत्रपती शिवाजीराजांच्या हातात दिलं तरी काय. शहाजीराजे सांगतात, शिवबा आता मात्र मी तुमच्या बरोबर छोटंसं मंत्रिमंडळ देतोय. गेल्यावरती आपल्या स्वतःचं मंत्रिमंडळ एवढं मोठं करा की अख्ख्या जगाला त्याचा हेवा वाटला पाहिजे. मित्रांनो, एका लेकराच्या हातात एका बापानं काय द्यावं ही सगळ्यात मोठी भूमिका आहे. कधीतरी आपलं लेकरू सहलीला निघालेलं असतं, जाताना आई आपल्या लेकराला सांगते, लेकरा सहलीला जाताना एसटीत बसताना एसटीच्या मध्य भागावरती बस, जेणेकरून एसटी पुढून ठोकली तरी तू साबूत राहशील आणि एसटी पाठीमागून ठोकली तरी सुद्धा तू साबूत राहशील. छत्रपती शिवाजी राजाच्या जीवनात तसं झालं नाही.
मासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजाला घडवलं, शहाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजाला घडवलं आणि ही महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजीराजाच्या हातात दिली. वयवर्ष 12 असताना शिवाजीराजे पुण्यात आले. मित्रांनो, पुण्यात आल्यावरती पाहिलं सह्याद्रीच्या रंगारंगामध्ये छत्रपती शिवाजीराजे फिरू लागले. सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यात छत्रपती शिवाजीराजे फिरू लागले. शेतकऱ्यांच्या शेतावरती, शेतकऱ्यांच्या बांधावरती राजे फिरू लागले. गोरगरिबांच्या झोपडीमध्ये, गोरगरिबांच्या दारादारामध्ये छत्रपती शिवाजीराजे जाऊ लागले. मासाहेबांना प्रश्न विचारला, मासाहेब का फिरवता आम्हाला या सह्याद्रीच्या रंगामध्ये? का फिरवता शेतकऱ्याच्या बांधावरती? का फिरवता गोरगरिबांच्या रथावरती? कशासाठी? मासाहेब सांगतात, शिवबा, सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा, प्रत्येकाबरोबर मैत्री करा, कारण एक दिवस असा येईल ही सह्याद्रीच्या कडा कपाऱ्या तुम्हाला शत्रूंपासून वाचवतील. हा अभ्यास मासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजाच्या अंतःकरणामध्ये पेरला. वयवर्ष 12 शिवाजीराजांचं. छत्रपती शिवाजीराजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मासाहेबांना प्रश्न केला, मासाहेब, इथला मुलूक आपला, माती आपली, रथ आपली, सगळं आपलं, पण तरी सुद्धा मुघलांची होणारे अत्याचार, दिवसा ढवळ्या आपल्या आया बहिणीवरती होणारे अत्याचार, मासाहेब सांगा ना, सांगा कोण वाचवेल याच्यातून? मासाहेब सांगतात, शिवबा, खऱ्या अर्थानं इथल्या रयतेचं प्रेम, इथल्या रयतेला आपलं म्हणणारा, इथल्या रयतेला स्वाभिमान देणारा एक बळीराजा होऊन गेला. आजही त्या बळीराजाचं नाव निघतं. गावातल्या झोपडीमध्ये, गावातल्या प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणामध्ये त्या बळीराजाचं नाव निघतं. शिवबा, इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. छत्रपती शिवाजीराजे उठले, मासाहेब, इथून पुढे मी होईल बळीराजा, मी वहील स्वराज्याचं रक्त, मी वहील स्वराज्याची अस्मिता, मी वहील स्वराज्याचा स्वाभिमान, मी उभा करेल रयतेचं राज्य. नुसता शब्द नाही दिला, तर छत्रपती शिवाजीराजानं स्वराज्याची अस्मिता त्या ठिकाणी आणली. मित्रांनो, वयवर्ष 13 शिवाजीराजांचं. मासाहेबांनी काय पेरलं असेल शिवाजीराजांच्या हृदयामध्ये? वयवर्ष 13 असताना मासाहेबांनी शिवाजीराजांवरती एक मोठी जबाबदारी टाकली. कोणीतरी यावं, मासाहेब, शिवाजीराजांचं वय फार लहान आहे, तुम्ही टाकलेली जबाबदारी फार मोठी आहे. छत्रपती शिवाजीराजांना एवढी मोठी जबाबदारी पेलेल मासाहेब? मासाहेब सांगतात, अरे सरड्याची पिल्लं बिळात वाढतात म्हणून त्यांच्या नशिबी सरपटणच राहतं. आम्हाला तर गरुडाचं पोवार वाढवायचंय, त्याला आगीच्या संकटात ढकलल्याशिवाय त्याच्या पंखात कुठून बळ येणार? छत्रपती शिवाजीराजे हे सरड्याचं पिल्लू नव्हतं गिरवीकर, छत्रपती शिवाजीराजे हे एका गरुडाचं पिल्लू होतं. म्हणून महाराष्ट्राची अस्मिता आजही जागे आहे. गरुडाचं पिल्लू होतं. महाराष्ट्र असा कसा नाही मित्रांनो. काही माणसं पराक्रमी असतील पण चारित्र्य संपन्न असतील असं नाही. काही माणसं चारित्र्य संपन्न असतील पण पराक्रमी असतील असं नाही. माझा राजा महापराक्रमी पण होता आणि शतकोटीचा चारित्र्य संपन्न सुद्धा होता. किती चारित्र्य संपन्न होते शिवाजीराजे? महाराष्ट्रामधल्या प्रत्येक स्त्रीला, परस्त्रीला छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं की छत्रपती शिवाजीराजे सांगतात, महाराष्ट्रामधली प्रत्येक स्त्री म्हणजे आमची आई आहे, महाराष्ट्रामधली परस्त्री म्हणजे आमची आई आहे, महाराष्ट्रामधली परस्त्री म्हणजे आमची बहीण आहे, महाराष्ट्रामधली परस्त्री म्हणजे आमच्या एका मुली समान आहे. हा छत्रपती शिवाजीराजांचा विचार आहे. इतके चारित्र्य संपन्न. वयवर्ष 16 होतं शिवाजीराजांचं गिरवीकर. वयवर्ष 16 मासाहेब छत्रपती शिवाजीराजांना घेऊन पुण्यात आलेले. आता मात्र स्वराज्याची निर्मिती चालू झालेली आहे. तोरण्यावरती शिवाजीराजांना स्वराज्याचं तोरण त्या ठिकाणी बांधलेलं आहे. वयवर्ष 16 असताना छत्रपती शिवाजीराजांना कुठंतरी ह्या महाराष्ट्राचं रयतेचं राज्य चालू केलं आणि शिवाजीराजाच्या कानावरती आलं, एका रांजाच्या पाटलानं परस्त्रीच्या पदराला हात घातला. शिवाजीराजांना बातमी कळाली. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या कान्होजी जेधेंना सांगितलं, कान्होजी जावा त्या रांजाच्या पाटलाला उचलून आणा, नाही आला तर त्याच्या मुसक्या आवळा, पण आमच्या समोर उभा करा. रांजाच्या पाटलाला घेण्यासाठी कान्होजी गेले. बेधुंद पडलेला तो रांजाचा पाटील, मंद धुंद पडलेला रांजाचा पाटील, व्यसनामध्ये गरबटून गेलेला रांजाचा पाटील, उन्मत्त झालेला रांजाचा पाटील
मासाहेबा वाट पाहतायत, छत्रपती शिवाजीराजे वाट पाहतायत. रांजाच्या पाटलाला सांगितलं कान्होजींनी, पाटील तुम्हाला शिवाजी राजांना बोलवलंय. आता मात्र उन्मत्त झालेला पाटील कोण शिवाजी म्हणून विचारतोय. कान्होजी सांगतात, पाटील राजांनी सांगितलंय असा तसा नाही आला तर मुसक्या आवळून त्याला माझ्यापर्यंत आणा. राजाच्या पाटल्याच्या मुसक्या आवळल्या, छत्रपती शिवाजीराजांच्या समोर उभा केलं. शिवाजीराजानं राजाच्या पाटलाकडे पाहिलं. पाटील परस्त्रीच्या पदराला हात घालता लाज वाटत नाही? अरे मुघलांनी यावं, आदिलशहाने यावं आणि आपल्या परस्त्रीची आबरू, आपल्या स्त्रियांची आबरू लुटावी, आबरूची लप्तर वेशीवरती टांगावी, याची लाज तुम्हाला वाटत नाही? छत्रपती शिवाजीराजानं राजाच्या पाटलाचा चौरंगा केला आणि तो चौरंगा गावातल्या चौकात टाकला. मासाहेबांना छत्रपती शिवाजीराजांना प्रश्न केला, शिवबा राजाच्या पाटलाचा गुन्हा मोठा, त्याची शिक्षा मृत्यू दंडाची, तुम्ही मात्र त्याचा चौरंगा केला, याच्या पाठीमागचं कारण तरी काय? शिवाजीराजे सांगतात, मासाहेब या महाराष्ट्रामधली परस्त्री ही आमच्या माते समान आहे. या महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता आहे. इथून पुढे जर मराठ्याच्या देवाऱ्यातल्या देवतेला परस्त्रीच्या पदराला जरी कुणी हात लावला तर त्याचा रांजाचा पाटील केला जाईल, म्हणून तो चौकात चौरंगा. मित्रांनो, किती चारित्र्य संपन्न राजा आहे हो. दुश्मनानं सुद्धा छत्रपती शिवाजीराजाचं कौतुक केलंय. शाहिस्ते खानावरती छापा मारला, पुण्यातल्या लाल महालावरती. लक्ष द्या, पुण्यातला लाल महाल, 1 लाखाची फौज घेऊन आलेला शाहिस्ते खान. छत्रपती शिवाजीराजानं त्या पुण्यातल्या लाल महालावरती छापा मारला. शाहिस्ते खानाची 3 बोटं तुटली. आता मात्र शिवाजीराजे निघून गेले. सगळा दरबार शांत झालेला आहे, तो लाल महाल शांत झालेला आहे. शाहिस्ते खानाची बोटं तुटलेली आहेत आणि शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाच्या समोर रडत आली, अबूजान मुझे लगता है मेरी बिटिया मेरे को नहीं मिल रही है. ऐसा लगता है कि शिवाजी राजे के आदमी मेरी बेटी को उठा के लेके गए होंगे. शाहिस्ते खानानं आपल्या बहिणीकडे पाहिलं आणि बहिणीला उत्तर दिलं, बहिणा फिकर मत करना, यदा कदाचित शिवाजी राजे के लोग उसे उठा के लेके गए होंगे तो मुझे विश्वास है कि शिवाजी राजा जितना अपने बच्चे की परवरिश करता है उतना ही परवरिश तेरे बच्चे की करेंगे. दुश्मनाला सुद्धा विश्वास होता शिवाजी राजांवरती. शाहिस्ते खान आपल्या बहिणीला सांगतोय, काळजी करू नकोस, यदा कदाचित छत्रपती शिवाजी राजाच्या लोकांनी जर तुझ्या पोरीला नेलं असेल तर मला विश्वास आहे शिवाजी महाराजांवरती. जेवढ्या स्वतःच्या पोरीची काळजी राजा करतो तेवढीच काळजी सुद्धा तुझ्या पोरीची करेल. दुश्मनाला विश्वास असला पाहिजे हो. किती संस्कार पेरले शिवाजी राजांवरती. छत्रपती शिवाजी राजे मोठे होत असताना मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी ते संस्कार त्यांच्या अंतःकरणामध्ये पेरले. कितीतरी संकट आली शिवाजी महाराजांवरती गिरवीकर, कितीतरी संकट. अफजल खानाला मृत्यू होता, शाहिस्ते खानाला मृत्यू होता. सगळी संकट येत असताना छत्रपती शिवाजीराजे संकटाच्या छताडावरती नाचले. आग्र्यामध्ये सापडले शिवाजीराजे, तिथं सुद्धा मृत्यूच होता. पण संकटाच्या काळावरती, संकटाच्या छताडावरती नाचणारे छत्रपती शिवाजीराजे आजही आम्हाला तरुणांना आयडॉल वाटतात. संकटाच्या काळावरती, संकटाच्या छताडावरती नाचणारे छत्रपती शिवाजीराजे आजही आम्हाला आमचे वाटतात. लक्ष द्या, छत्रपती शिवाजीराजे 1657 साली शिवाजीराजांनी जुन्नर जिंकलं. 1657 साली छत्रपती शिवाजीराजांनी नगर जिंकलं. आता मात्र शहाजहान आजारी पडलेला आहे आणि दिल्लीच्या तख्ताची स्वप्न त्या ठिकाणी औरंगजेबाला पडलेले आहेत. औरंगजेबाला सगळं कळत आहे, पण छत्रपती शिवाजीराजे उत्तरेत घुसले, कोकण जिंकलं आणि छत्रपती शिवाजीराजांना औरंगजेबाने त्या ठिकाणी पत्र लिहायची कोशिश केली. तसंच पत्र एक आदिलशहाला लिहिलं आणि औरंगजेब आदिलशहाला सांगतोय, हुजूर तुमच्याकडे जेवढे सैन्य आहेत तेवढे सगळे सैन्य घेऊन तुम्ही माझ्या मदतीला धावा, मी तुम्हाला वाटेल तेवढी संपत्ती देतो. त्याच पद्धतीचं पत्र छत्रपती शिवाजीराजांना औरंगजेबाने लिहिलं आणि त्या पत्रात मजकूर असा होता की शिवाजीराजे तुमच्याकडे जेवढं सैन्य आहे ते सगळं सैन्य घेऊन आम्हाला मिळा. तुम्हाला येता येत नसेल तर शामराव पंतांना पाठवा. तुमच्या बापजाद्यांनी जेवढी संपत्ती पाहिली नसेल तेवढी संपत्ती हा औरंगजेब तुम्हाला द्यायला तयार आहे. शिवाजीराजांच्या हातात पत्र पडलं. छत्रपती शिवाजीराजांना पत्र वाचलं औरंगजेबाच आणि पत्रातला मजकूर वाचल्यावरती तेच पत्र एका कुत्र्याच्या शेपटीला बांधलं. लक्ष द्या, ते पत्र कुत्र्याच्या शेपटीला बांधलं
आणि त्या कुत्र्याची धिंड सगळ्या चौकात चौकात काढली. मित्रांनो, औरंगजेबाला सगळं कळतंय, पण औरंगजेब एकाच प्रश्नाचं उत्तर देतोय की मला सध्याला दिल्लीचं तख्त जिंकायचंय. एकदा दिल्लीचं तख्त जिंकलो ना, मग मात्र दक्कनच्या शिवाजीला मी पाहतो. खऱ्या अर्थानं मित्रांनो, काय होतं शिवाजी राजांकडं? शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. ना पैसा होता, ना धन, ना संपत्ती, ना माणसं, काहीच नव्हतं. पण स्वराज्याची मूठ बांधता बांधता छत्रपती शिवाजी राजांच्या पाठीमागं 18 पगड जातीची लोक उभा राहिली, 12 बलुतेदार उभा राहिले. आजही छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी करत असताना तुमच्या गावात एक वाक्य सांगून जाईल, छत्रपती शिवाजी राजे फक्त मराठा समाजासाठी नाही लढले, तर छत्रपती शिवाजी राजे 18 पगड जातीसाठी लढले. हा सगळ्यात मोठा इतिहास माझ्या राजाचा आहे. 18 पगड जातीसाठी लढले, एकट्यासाठी नाही. आणि लढले म्हणून 18 पगड जातीचे मावळे सुद्धा छत्रपती शिवाजी राजाच्या खांद्याला खांदा देऊन बसले. लक्ष द्या. हा शिवाकाशीत कोण होता? नाभिक समाजाचा. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी राजाने औरंगजेबाचा कोथळा काढला आणि छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ्याला पोहोचले. आता मात्र पन्हाळ्याच्या पंचकृषीमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी आज आपल्या पन्हाळ्याकडे आलेला आहे. असंख्य तरुणी जिगरबाज पोरं छत्रपती शिवाजी राजाला भेटायला पन्हाळ्यावरती येऊ लागली. आणि त्याच पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर नावाचं गाव आहे. त्या नेबापूर नावाच्या गावामध्ये नाभिक समाजाचा शिवा काशीद नावाचा एक तरणा जिगरबाज पोऱ्या त्या ठिकाणी राहत होता. दिसायला छत्रपती शिवाजी राजांसारखा, दाढी ही तशीच, मिशी ही तशीच, वागणं तसं, बोलणं तसं, चालणं तसं. छत्रपती शिवाजी राजांना स्वतःचा आयडॉल मानायचा तो शिवा काशीद. 6 महिन्याची भेट होती आणि त्याच पन्हाळ्याला सिद्धीचा 70,000चा वेढा पडला. नेताजी पालकरांना कोशिश केली. मासाहेब जिजाऊंनी नेताजींना सांगितलं, नेताजी काही करा, पण सिद्धीच्या वेड्यात अडकलेले छत्रपती शिवाजी राजे सोडवा. पण शिवाजी राजांना माहित होतं आता गरज ताकदीची नाही, तर आता गरज युक्तीची आहे. आणि छत्रपती शिवाजी राजाच्या डोळ्याच्या समोर उभा राहिला शिवा काशीद. शिवा काशीदाला बोलवण्यासाठी एक हेर नेबापूर गावात गेलेला आहे. शिवा काशीदानं छत्रपती शिवाजी राजाच्या हेराला प्रश्न विचारला, कशासाठी बोलवलं असेल रे? त्या हेरानं सांगितलं, शिवा आम्हाला माहित नाही, पण शिवाजी राजाचं बोलवणं मात्र तुला तातडीचं आहे. शिवा काशीद पन्हाळ्यावरती गेला, शिवाजी राजांच्या समोर उभा राहिला. छत्रपती शिवाजी राजानं शिवा काशीदाकडे पाहिलं. शिवा, अरे ज्या पद्धतीनं आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहत असं दिसतो. छत्रपती शिवाजी राजानं सगळी अंगारकी शिवा काशीदाला घालायला दिली. डोक्यावरती शिरतोप घातला. शिवाजी राजाची अंगारक घातलेला, डोक्यावरती शिरोटोप ठेवलेला तो शिवा काशीद छत्रपती शिवाजी राजाच्या समोर उभा राहिला. शिवाजी राजानं शिवा काशीदाला सांगितलं, शिवा कोणीच नाही ओळखलं, दिसतो आमच्यासारखा. शब्द ऐकला आणि शिवा काशीद शिवाजी राजांना सांगतो, राज कोणीच नाही ओळखणार, याचा अर्थ सिद्धी सुद्धा आम्हाला ओळखणार नाही. शब्द ऐकला आणि छत्रपती शिवाजी राजाच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. शिवाजी राजानं शिवा काशीला आलिंगन दिलं. डोळ्यातनं वाहणारं पाणी शिवा काशीदाच्या पाठीवरती पाण्याचे थेंब पडले. या महाराष्ट्राच्या मातीत इतकी मोठी शब्बासकी कुणाला मिळाली नसेल, ती शब्बासकी शिवा काशीदाला मिळाली. आणि शिवा काशीद त्या ठिकाणी सिद्धीला भेटण्यासाठी शिवाजी राजे म्हणून निघाला. पालखीत बसलेला शिवा काशीद दिसतोय शिवाजी राजांसारखा, डोक्यावरती सुवर्ण टोप घातलेला, अंगावरती शिवाजी राजांचे कपडे घातलेला शिवा काशीद पालखीच्या मेण्यात बसलेला आहे. तीच पालखी पन्हाळ्याच्या पायथ्याशी आली आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी आल्यावरती सिद्धी मात्र शिवा काशीदाची नाही, तर शिवाजी राजाची वाट पाहतोय. हे ज्या औरंगजेबाचा, ज्या 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 अफजल खानाचा कोथळा ज्या शिवाजी राजानं काढला, तो शिवाजी राजा आज आम्हाला शरण येतोय. मनामध्ये आनंद आहे सिद्धीच्या. आणि पालखी येऊन थांबली. शिवा काशीद पालखीतून खाली उतरला. शिवा काशीदाला पाहिलं, शिवा काशीद नव्हता, तर छत्रपती शिवाजी राजांसारखा दिसणारा तो मावळा होता. शिवाजींना पाहिलं आणि सिद्धी पळत आला. आऊ शिवाजी, स्वागत है आपका. आऊ शिवाजी, स्वागत है आपका. छत्रपती शिवाजी राजांना घेऊन जाणारा तो सिद्धी आपल्या मेण्याकडे निघाला, आपल्या दालनाकडे निघाला. पण त्या ठिकाणी 2 संशयित नजरा होत्या. फाजल खान त्याचं नाव, अफजल खानाचा पोरगा. अफजल खानानं शिवा काशीदाकडे पाहिलं, मनामध्ये पाल चुकचुकली आणि मोठ्यानं ओरडला, हुजूर, हे शिवाजी नाही हो सकता, मैं
जानता हूं शिवाजी को. मला माहित आहे आमचे 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 वडील अफजल खान ज्यावेळेस त्यांना मारलं त्यावेळेस शिवाजी राजाच्या डोक्यावरती वार झाला. हा असला शिवाजी नाही तर हा नकली शिवाजी आहे. शब्द ऐकला, सिद्धीनं म्यान केलेली तलवार काढली आणि शिवा काशिदाच्या गर्दनीवरती ठेवली आणि प्रश्न केला, बोलो कोण हो तुम? शिवा काशी सांगतो मी शिवाजी राजा. आणि त्यावेळेस 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 तो फाजल खान सांगतो, हुजूर ह्याच्या डोक्यावरती जर खऱ्या अर्थानं तलवारीची खून असेल तर हा शिवाजी, नसेल तर हा नकली शिवाजी. डोक्यावरचा शिरटोप काढला शिवा काशिदाच्या डोक्यावरती त्या ठिकाणी तलवारीचं निशाण नव्हतं. शिवा काशिदाच्या डोक्यावरती ती तलवारीची चोट नव्हती. आणि मग खऱ्या अर्थानं शिवा काशिदाच्या गर्दनीची तलवार सिद्धीनं आवळली आणि प्रश्न विचारला, बोल काय नाव आहे तुझं? त्यावेळेस शिवा काशीद सांगतो, माझं नाव शिवा काशीद आहे. सिद्धी सांगतो, तुझे मरने से डर नहीं लगता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना शिवा काशीद सांगतो, जन्माला शिवा काशीद आलो म्हणून काय झालं, पण मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय. याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट नाही. मित्रांनो, जन्माला शिवा काशीद आलेला आहे पण मरताना मात्र शिवाजी राजा म्हणून मेलेला आहे. जगद्गुरु तुकोबा सांगतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. या महाराष्ट्राच्या मातीत अनेक माणसं जन्माला येतात आणि मरूनही जातात, पण किती लोकांची कीर्ती उरती रे? छत्रपती शिवाजी राजांची कीर्ती पाठीमागे का उरली? याचं कारण आहे काय? चंद्र सूर्य धरती तारे अग्नी हवे पाणी पाषाण राहील तोपर्यंत छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी होत राहील. ही महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी राजाचं स्वराज्य उभा राहत असताना मा साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना दिलं तरी काय असेल हो? इतकं मोठं साम्राज्य निर्माण करण्यासाठी एका आईनं, एका वडिलानं छत्रपती शिवाजी राजांना संस्कार दिले. गिरवीकर, लक्ष द्या, हातामध्ये बाजारची पिशवी घ्या आणि कधीतरी बाजारात जावा. महिला मंडळ, कधीतरी जावा आणि बाजारात गेल्यावरती 1 किलो संस्कार आणि 1 किलो संस्कृती विकत घेऊन बघा. संस्कार आणि संस्कृती आपल्या लेकरांना बाजारात कधी विकत मिळत नाही. ती संस्कार आणि संस्कृती विकत घेता येत नाही, ती देण्यासाठी उंबरठ्याच्या आतच दिली जाते. आज महाराष्ट्राची परिस्थिती बदलली मित्रांनो. छत्रपती शिवाजी राजाची जयंती साजरी करत असताना या महाराष्ट्राच्या मातीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी राजांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र राहिला कुठं? आज पाहिलं तर राहिला कुठं? 19 फेब्रुवारी आल्यावरती एखाद्या नवयुगानं उठाव, एखाद्या तरुणानं उठावं, आपल्याच गाडीच्या खोपडीवरती छत्रपती शिवाजी राजांचं नाव कोरावं, आपल्याच गाडीच्या खोपडीवरती छत्रपती शिवाजी राजांचा फोटो टाकावा, आपल्याच गाडीला छत्रपती शिवाजी राजांचा भगवा ध्वज अडकावा आणि तीच गाडी गावातल्या एखाद्या गुटख्याच्या टपरीपाशी थांबवावी. विचार करा, काय वाटेल छत्रपती शिवाजी राजांना? छत्रपती शिवाजी राजांना जर खऱ्या अर्थानं तुम्हाला श्रद्धांजली व्हायची असेल, छत्रपती शिवाजी राजांचं नाव तुम्हाला जर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीत मोठं करायचं असेल तर छत्रपती शिवाजी राजाच्या स्वप्नातला युवक या महाराष्ट्राच्या मातीत घडला पाहिजे. 10वीतलं पोरगा आता गुटखा खाते. 10वीतलं सर, कितवीतलं? 10वीतलं. कितवीतलं पोरांनो? कितवीतलं? 10वीतलं. छत्रपती शिवाजी राजाच्या स्वप्नातला महाराष्ट्र 10वीतल्या पोरानं गुटखा खावा हा स्वप्नातला महाराष्ट्र वाटला असेल राजाला कधी? नाही. 10वीतलं पोरग गुटखा खाण्यासाठी जर टपरीवरती गेलं ना तर टपरीवाल्याने एक दिवशी त्याला प्रश्न विचारला, दादा अरे कितवीला आहेस? त्यानं सांगितलं 10वीला आहे. मग 10वीला गुटखा खातोस? तो म्हणतो खातो. तो खातो काय? तुझ्या बापाचा खातो का? लक्ष द्या, प्रश्नाची उत्तर आजच्या युवकाकडे चांगली आहे दादा, तरुणांकडे. त्या गुटख्यावाल्यानं, त्या टपरीवाल्यानं 20 रुपयाची विमलची पुडी काढली आणि त्या पोराच्या हातात दिली आणि पोरग त्या विमलवाल्याला सांगते, दादा अरे तूच काय, पण मी माझ्या बापाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. लक्ष द्या, बापाच्या बापाला घाबरत नाही म्हणणारा पोरग आता 10वीत आहे आणि त्याच पोराचा बाप त्याला समोरून दिसला. जसा बाप दिसला त्यानं तशी विमलची पुडी लपवल्यावरती बाप निघून गेला आणि टपरीवालं मात्र त्याच्याकडे बघून हसायला लागलं आणि प्रश्न केला, का रे दादा, अरे मगाशी लय फुसारच्या मारत होता, मी माझ्या बापाच्या बापाला भेट नाही, पण बाप दिसल्यावरती पुडी का लपवली? ऐका त्या पोराचं उत्तर. पोरग म्हणतं, दादा बापाला भेटू म्हणून पुडी नाही लपवली, जर बापानं बघितली असती तर ह्यातली अर्धी मागितली असती म्हणून पुडी लपवली. अरे जो बाप गुटखा खातो त्याच्या पोरानं काय केलं पाहिजे हो? छत्रपती शिवाजी राजाचं नाव घेतो आम्ही. छत्रपती शिवाजी राजाचं नाव घेता घेता महाराष्ट्र उभा करायला निघालो आम्ही.
छत्रपती शिवाजीराजाची जयंती साजरी करतो आम्ही, लाखो रुपये खर्च करतो त्या जयंतीवरती. पण कधीतरी विचार करा, छत्रपती शिवाजीराजांना आवडणारा महाराष्ट्र काय असेल? छत्रपती शिवाजीराजांना तो महाराष्ट्र आवडेल ज्या महाराष्ट्रामध्ये माझा एकही तरुण कधीच व्यसनामध्ये बरबटला जाणार नाही. छत्रपती शिवाजीराजांना तो महाराष्ट्र आवडेल माझा प्रत्येक तरुण आपल्या आई वडिलांचा आदर करेल. छत्रपती शिवाजीराजांना तो महाराष्ट्र आवडेल माझा प्रत्येक तरुण आपल्या आई बहिणीची इज्जत राखेल. छत्रपती शिवाजीराजांना तो महाराष्ट्र आवडेल की ज्या महाराष्ट्रामध्ये समाजाची सेवा करणारी पोरं जन्माला येतील. जगद्गुरु तुकोबा यांचं एक सुंदर अभंग आहे. तुकोबा सांगतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ज्या पद्धतीनं शेतात टाकलेलं बीज जर शुद्ध असेल तर बीजाला उगवणारे अंकुर सुद्धा पवित्र उगवतात. हे शहाजीराजे भोसले नावाचं बीज आहे आणि शिवाजीराजे भोसले नावाचं फळ आहे. लक्ष द्या, शहाजीराजे भोसले नावाचं कोण आहे? बीज आहे आणि शिवाजीराजे भोसले नावाचं फळ आहे. छत्रपती शिवाजीराजांना घडवलं मित्रांनो. लहानाचं मोठं होत असताना काय केलं पाहिजे हो? संकट जीवनामध्ये आम्हाला हरवायला कधीच येत नाहीत मित्रांनो. लक्ष द्या, संकट आम्हाला हरवायला कधीच येत नाहीत, तर संकट आमची जिद्द वाढवण्यासाठी आमच्या जीवनात येतात. पण आम्ही मात्र संकटाला घाबरतो, इतकं घाबरतो. याचं कारण एकच आहे. माझ्या समोर या ठिकाणी वडीलधारी माणसं बसलेत. त्यांना जाता जाता एकच सांगेल, दादा हो, आपल्या पोरांना बनवायचं बघा. ज्या पद्धतीनं स्वयंपाक करणारी एखादी आई असते, आई, लक्ष द्या, स्वयंपाक करणारी आई असते, आई स्वयंपाकामध्ये मग्न झालेली असते आणि त्याच आईचं छोटंसं पोरगं रांगत अंधाऱ्या खोलीकडे निघालेलं असतं. आईचं लक्ष आपल्या लेकराकडे असतं. आई आपल्या लेकराकडे पाहते आणि लेकराला सांगते, लेकरा अंधाराच्या खोलीकडे जाऊ नको, तिकडे भाऊ असतो. पण पोरग मात्र जाग्यावरती थांबतं, पण अंतकरणातली जिद्द मात्र त्याला थांबवून देत नाही. ते पोरग परत अंधाराच्या खोलीकडे निघतं. आई परत त्याला सांगते, पोरा अरे अंधाराच्या खोलीकडे जाऊ नको, तिकडे भाऊ असतो. पण पोरग मात्र थांबत नाही. आई सगळं साहित्य खाली ठेवते, आपल्या लेकराला उचलते, कडेवरती घेते आणि पोराला परत एकदा सांगते, पोरा अरे अंधाराच्या खोलीत जायचं नसतं, तिकडे भाऊ असतो. त्या पोराच्या अंतकरणामध्ये एवढं बसतं ते पोरग पुढं जाऊन 2 लेकराचा बाप होत, पण तरी सुद्धा अंधाराला घाबरत. याचं कारण एकच आहे, लेकरं मोठी होत असताना आपण लेकरांना कुठल्या पद्धतीचे संस्कार देतो त्या पद्धतीने आपली लेकरं घडत असतात. एक मानसशास्त्राचे अभ्यासक सांगतात, तुमची लहान लेकरू ज्यावेळेस नुकतंच जन्मलेलं बाळ तुम्ही आमच्याकडे आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय एवढं सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. ज्या पद्धतीने एखादा चिखलाचा गोळा असतो, चिखलाच्या गोळ्याला जसा आकार देईल तसा तो गोळा बनत असतो, पण ज्यावेळेस चिखल असा टणक होतो त्यावेळेस मात्र त्याला आकार कधी बनत नाही. आणि म्हणून मी सांगतो की आपल्या पोरांना संस्कार देण्यासाठी आपण जिद्दीनं उभा राहिलं पाहिजे, आपण सुसंस्कृत असलं पाहिजे. जोपर्यंत आपण सुसंस्कृत होत नाही तोपर्यंत आपल्या लेकरांना आपण त्या ठिकाणी घडवू शकत नाही. माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना घडवताना काय केलं? लक्ष द्या, पुरंदरचा तह झाला. पुरंदरच्या तहामध्ये 23 गड कोट मुघलांच्या ताब्यात दिले. 4 लक्ष खुणाचा मुलूक छत्रपती शिवाजीराजांकडून गेला आणि आता मात्र निराश झालेले छत्रपती शिवाजीराजे राजगडावरती आले. लक्ष द्या, राजगडावरती आल्यावरती माँसाहेब जिजाऊंकडे पाहिलं. आपल्या दालनामध्ये उभा राहणाऱ्या माँसाहेब खिडकीतून पाहत होत्या त्या कोंडाण्याकडे पाहणाऱ्या माँसाहेब शिवाजीराजांनी पाहिल्या आणि माँसाहेबांना विचारला प्रश्न, माँसाहेब का पाहता कोंडाण्याकडे? छत्रपती शिवाजीराजांना पाहिलं माँसाहेबांनी, शिवबा हा कोंडाणा म्हणजे स्वराज्याचं काळीज आहे, हा कोंडाणा म्हणजे स्वराज्याचं हृदय आहे शिवबा, हा कोंडाणा म्हणजे स्वराज्याचा स्वाभिमान आहे, हा कोंडाणा म्हणजे स्वराज्याची अस्मिता आहे. या कोंडाण्यावरती फडकणारा तो हिरवा ध्वज मला पाहू वाटत नाही शिवबा, मला असं वाटतं की त्याच कोंडाण्यावरती आपला भगवा ध्वज फडकला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांना माँसाहेबाकडे पाहिलं. माँसाहेब आठवतं तुम्हाला, या शिवाजीराजानं शपथ घेतली होती की शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य उभा करत राहील. माँसाहेब हा कोंडाणा जर तुम्हाला पाहिजे असेल, स्वतः शिवाजी त्या मोहिमेसाठी जाईल. हे बोलत असताना माँसाहेबाच्या दालनाकडे एक हेर पळत आला. माँसाहेब, नूरवीर सरसेनापती तानाजी मालुसरे आले. शब्द ऐकला आणि हातामध्ये आपल्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका घेतलेला तानाजी मालुसरे माँसाहेबांकडे आलेला आहे.
छत्रपती शिवाजी राजांना मुजरा केला तानाजीनं आणि माँसाहेबाच्या चरणावरती नतमस्तक झाला. विचारलं माँसाहेबांनी, तानाजी कसं येणं केलं? त्या ठिकाणी तानाजी सांगतो, माँसाहेब एकुलता एक पोराचं रायबाचं लग्न काढलं ता माँसाहेब. माझ्या गरीबाच्या झोपडीला तुमच्यासारख्या मोठ्यांचं पाय लागलं पाहिजेत माँसाहेब. छत्रपती शिवाजी राजांना प्रश्न केला, राज माझ्या पोराचं लग्न आहे, तुम्ही आलंच पाहिजे. शिवाजी राजे सांगतात, तानाजी मला येता येणार नाही, येथील आऊसाहेब. शब्द ऐकला. राज लहानाचं मोठं एकत्र झालो, स्वतःचा मित्र म्हणताना तुम्ही मला माझ्या पोराच्या लग्नाला तुम्हाला जरूर यावं लागेल. शिवाजी राजे सांगतात, तानाजी माँसाहेबांच्या स्वप्नातला कोंढाणा मला माँसाहेबांना द्यायचा आहे. शब्द ऐकला. राज जोपर्यंत रक्ताचा थेंब शरीरात आहे तोपर्यंत हा तानाजी तुमच्या हातात शमशीर देणार नाही. मला ह्या कोंढाण्याची मोहीम पाहिजे. मित्रांनो, शिवाजीराजे मोठे होत असताना शिवाजी राजांसाठी मावळ्यांचं रक्त या महाराष्ट्राच्या मातीत सांडलं. तानाजी मालुसरे ऐकायला तयार नाही. माँसाहेब सांगतात, अरे तान्या, स्वतःच्या पोराचं लग्न काढलंस रे तू आणि कोंढाण्याच्या स्वारीसाठी निघालास. माँसाहेबांना तानाजी मालुसरेनं पाहिलं. तानाजी मालुसरे सांगतो, माँसाहेब आठवतो तुम्हाला, लहान होता हा तान्या, तुमच्याकडे आला होता, स्वतःचा पोरगा छत्रपती शिवाजी राजांबरोबर राहिलेला हा तान्या, तुम्ही माझ्यावरती आईसारखं प्रेम केलं माँसाहेब, माझ्यावरती कृपा करा, पण कोंढाण्याची मोहीम मात्र या तानाजीला द्या. माँसाहेब सांगतात, तानाजी अरे स्वतःच्या पोराचं लग्न सोडून जर तुला आम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवरती लावलं तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. तानाजी सांगतो, माँसाहेब हा तानाजी जिवंत असताना शिवाजी राजाला जर मोहिमेवरती लावलं तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. तानाजी मालुसरेने तो कोंढाण्याचा विडा उचलला. मित्रांनो, स्वतःच्या पोराचं लग्न बाजूला ठेवलं आणि तानाजी मालुसरे सांगू लागला, आधी लगीन रायबाचं आणि आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. हातामध्ये घेतलेला विडा आहे, 500 मावळ्यांना बरोबर घेतलेला आहे. शिवाजी राजांना तानाजी मालुसरे सांगतो, राज निघालो, जगलो वाचलो तर नक्कीच भेटेल. आणि ऐका राज, कोंढाण्यावरती गेल्यावरती नवमीला जातोय, मध्यरात्रीला जातोय, ज्यावेळेस कोंढाण्यावरचा उदय भानाला फाडेल ना त्यावेळेस कोंढाण्यावरती जाळ करेल, त्या जाळाच्या धुराने माझ्याकडे या आणि येताना भगवा ध्वज घेऊन या. तुमच्या हातानं कोंढाण्यावरती मला भगवा ध्वज चढवायचा आहे. हे स्वप्न या तानाजी मालुसरेचं आहे. तानाजी मालुसरे रात्रीच्या 12 वाजता कोंढाण्यावरती 500 मावळे घेऊन गेलेला आहे. मित्रांनो, उदयभान नावाचा, राठोड नावाचा त्या ठिकाणी कडवट असा तो सरसेनापती त्या कोंढाण्यावरती आहे. तानाजी मालुसरेला पाहिलं आणि आता मात्र 500 मावळे, हजारो मावळ्यांचं युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. तलवारीवरती तलवारी आपटत होत्या, ढालीला ढाली धडकत होत्या. कोंढाणा जिंकण्यासाठी, जीवाची बाजी लावण्यासाठी तानाजी मालुसरे भिडकावत होते. आणि आता मात्र तानाजी मालुसरे लढता तानाजी मालुसरेंचा डावा हात, डाव्या हातातली ढाल तुटली. पण ढाल तुटली म्हणून तानाजी पाठीमागं सरला नाही, ढाल तुटली म्हणून तानाजी मालुसरेंनी तलवार म्यान केली नाही. मित्रांनो, स्वतःच्या पाठीवरचा बांधलेला तो शेला काढला आणि तानाजी मालुसरेंनी तो शेला आपल्या हाताला अडकवला, गुंडळला आणि परत एकदा तानाजी उदयभानबरोबर युद्ध करू लागला. हे तलवारीची बोछार चालू आहे, त्या ठिकाणी ढाल तुटलेले आहे, पण तानाजीच्या डोक्यात एकच आहे, काही जरी झालं तर माँसाहेबांना दिलेला शब्द मला खरा करायचा आहे. काही जरी झालं तर छत्रपती शिवाजी राजांना दिलेला शब्द मला खरा करायचा आहे. आणि उदयभानाच्या काळजात तलवार घातलेली तानाजी मालुसरे आणि उदयभान दोघं धारातीर्थी पडले. 500 मावळ्यांनी त्या पाहिलं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रक्त सांडणारा तो मावळा, तानाजी नावाचा मावळा पडलेला पाहिला. पण मायबाप खऱ्या अर्थानं तानाजी पडल्यावरती छत्रपती शिवाजी राजांसाठी परत एकदा त्या गडावरती जाळ केला. शिवाजी राजांना वाटलं की आपल्या वाघानं आपली मोहीम फत्ते केली आणि छत्रपती शिवाजीराजे कोंढाण्यावरती पोचले. कोंढाण्यावरती पोचल्यावरती शिवाजी राजांना शब्द दिला होता तानाजीने, राज ज्यावेळेस तुम्ही कोंढाण्यावरती येताल, त्या पुणे दरवाजाच्या ठिकाणी येताल, त्यावेळेस हा तानाजी तुमच्यासाठी उभा राहील. छत्रपती शिवाजी राजांना तानाजीची वाट पाहिली आणि जमलेल्या गर्दीत वाट काढत राजे तानाजीच्या समोर गेले. सर्व मावळ्यांच्या डोळ्यामध्ये असणारी अश्रू त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजानं पाहिलं आणि शिवाजी राजांना धारातरती पडलेला तानाजी पाहिला आणि शिवाजी राजे सांगू लागले, तान्या अरे लहानपणापासून मित्र होतो आपण दोघं, पण लहानपणाचा माझा सवंगडी तू निघून गेलास, स्वराज्यासाठी मातीत गेलास. आणि त्यावेळेस छत्रपती सांगतात, माझा गड आला पण माझा सिंह गेला. आपल्या मावळ्यांवरती एवढा प्रेम करणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. मित्रांनो, प्रेम करणारा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. महाराष्ट्राची अस्मिता टिकवती आली पाहिजे हो तुम्हाला. छत्रपती शिवाजी राजे असताना
ते संस्कार, ती संस्कृती शहाजीराजांनी आणि मासाहेबांनी शिवाजीराजांना दिली. शिवनेरीवरती जन्म झालेला शिवाजी राजा 18 पगड जातींना घेऊन गेला. छत्रपती शिवाजीराजे रायगडावरती छत्रपती झाले. लक्ष द्या, 6 जून 1674 साली रायगडावरती छत्रपती शिवाजीराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन उभारलं, डोक्यावरती सुवर्ण टोप घातला. 33 कोटी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी राजे या अख्ख्या विश्वाचे छत्रपती झाले. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना त्या शिवमंदिरी आणि राजा छत्रपती झाला. संध्याकाळची वेळ आहे. छत्रपती शिवाजीराजे मासाहेबांच्या दालनात गेले. डोळ्यामध्ये पाणी वाहत होतं. मासाहेबांनी शिवाजीराजांना पाहिलं. शिवबा, आज खऱ्या अर्थानं तुम्ही अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाला शिवबा. 32 मन सोन्याचं सिंहासन उभारलं शिवबा. तुमच्या डोक्यावरती सुवर्ण टोप घातला शिवबा. 33 कोटी देवांची पुष्पवृष्टी या रायगडावरती झाली. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना त्या शिवमंदिरी शिवबा. पण तुमच्या डोळ्यातनं पाणी वाहतं. छत्रपती शिवाजीराजे मासाहेबांकडे पाहतात. मासाहेब, आज खऱ्या अर्थानं आम्ही अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झालो. 33 कोटी देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं या रायगडावरती पुष्पवृष्टी झाली. नवे तर 32 मन सोन्याचं सिंहासन उभारलं. डोक्यावरती सुवर्ण टोप घातला मासाहेब. पण हा सोन्याचा दिवस पाहण्यासाठी तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमचे आबासाहेब जर जिवंत असते तर याच्यापेक्षा मोठा स्वाभिमान तरी कुठला. ज्या महाराष्ट्रातल्या राजाला स्वतःचा बाप त्या ठिकाणी सांगता आला, संस्कार देणारा बाप प्रत्येक वाटेवरती आठवला. ज्या महाराष्ट्राच्या राजाला तो आपल्या वडिलांनी दिलेले संस्कार त्या ठिकाणी इतरांना देता आले, त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजे आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना मित्रांनो, संघर्षातून माणसं मोठी होत असतात. पण संघर्ष करता आला पाहिजे. आम्हाला चालता आलं पाहिजे. आम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. आम्हाला अंतःकरणामध्ये जिद्द बाळगता आली पाहिजे. पण आम्हाला मात्र आमच्या आतल्या भीतीनं बांधून टाकलं दादा. ज्या पद्धतीने एखादा छोटासा हत्ती असतो, हत्ती, त्या हत्तीचा माहूद असतो, माहूद हत्ती राखणारा, तो माहूद त्या छोट्याशा हत्तीच्या पिलाच्या पायाला साखळ दंड बांधतो. ते हत्तीचं पिल्लू फार कोशिश करतं ती साखळी तोडायची, फार 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 आवडतं, पण साखळी मात्र त्याला तुटत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा करणारं त्या हत्तीचं पिल्लू शेवटी त्याच्या डोक्यात येतं, आता किती जरी साखळी वडली तरी तुटणार नाही. तो प्रयत्न सोडून देतं आणि तेच हत्तीचं पिल्लू पुढे जाऊन बलाढ्य हत्ती बनतं गिरवीकर. पण बलाढ्य हत्ती झाल्यावरती तो माहूद हत्तीच्या पायाला साखळी मात्र कधी लावत नाही. कोणीतरी माहुदाला प्रश्न विचारता, रे माहुदा, अरे एवढा मोठा बलाढ्य हत्ती आहे पण तू त्याच्या पायाला साखळी लावत नाही. तो माहूद सांगतो, त्याच्या पायाला साखळी लावायची कारणच नाही, कारण त्यानं स्वतःला केव्हाच बांधून घेतलंय. मित्रांनो, संकटांना आम्ही बांधून टाकतो, बांधून. छत्रपती शिवाजी राजाचं चरित्र आम्हाला शिकवतं, संकटाच्या छताडावरती आम्हाला नाचता आलं पाहिजे. आम्हाला आमचा इतिहास रचता आला पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजीराजाचं चरित्र तरी आम्हाला काय शिकवून जातं. इतिहास रचता आला पाहिजे. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमच उरे कीर्ती मागे. पाठीमागं कीर्ती उरली पाहिजे आमची, पण आम्ही मात्र त्या पद्धतीनं वागता आलं पाहिजे. शिवचरित्राचा अभ्यास करता आला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांच्या मनातला स्वराज्य आम्हाला पाहता आलं पाहिजे. ज्या पद्धतीने एखाद्या जंगलाला आग लागावी, जंगलाला लागलेली आग एका चिमणीनं पाहिली. चिमणीच्या अंतःकरणामध्ये करुणा जागी झाली आणि त्या चिमणीनं पाहिलेली आग आहे, जंगलाला लागलेली आग भयानक आहे. त्या चिमणीनं चोचीमध्ये पाणी आणावं आणि त्या आगीवरती टाकावं. एका कावळ्यानं त्या चिमणीला पाहिलं आणि कावळ्यानं त्या चिमणीला प्रश्न केला, चिवताय, तुझी चोच केवढी, चोचीतलं पाणी तरी केवढं, जंगलाला लागलेली आग भयानक आहे, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं ती आग विझल का? चिवताई उत्तर देते, दादा मला माहित आहे माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या वेळेस त्या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यात नाही तर आग विझवणाऱ्यात लिहिलं जाईल. हा खरा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी राजाचं नाव आजही काढलं तर आमच्या धमन्यातलं रक्त उसळतं.
याचं कारण एकच आहे, या महाराष्ट्राच्या मातीत मुघल नावाची आग लागली, या महाराष्ट्राच्या मातीत आदिलशाही नावाची आग लागली, या महाराष्ट्राच्या मातीत पोर्तुगीज नावाची आग लागली, या महाराष्ट्राच्या मातीत इंग्रज नावाची आग लागली, या महाराष्ट्राच्या मातीत डक नावाची आग लागली. परंतु त्या आगीला विझवण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजीराजानं केलं, म्हणून छत्रपती शिवाजीराजाचं नाव निघतं. मित्रांनो, माणसं जोडता आली पाहिजे. तो 18 पगड जातीची माणसं शिवाजीराजांनी जोडली. वाचा कधीतरी इतिहास, वाचा कधीतरी चरित्र शिवाजीराजांचं. 18 पगड जातीची माणसं जोडली शिवाजीराजांनी. पण 18 पगड जातीची माणसं जोडता जोडता छत्रपती शिवाजीराजानं विचार कुठला केला नाही. शिवाजीराजाच्या डोक्यात एकच विचार होता की इथलं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, रयतेचं राज्य आलं पाहिजे, प्रत्येकाला लोकशाही पद्धतीनं धक्का आलं पाहिजे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे, जोडता आलं पाहिजे. एका बापानं एका लेकाच्या हातात जगाच्या नकाशाचे 45 तुकडे केले आणि तो जगाचा नकाशा त्या पोराच्या हातात दिला आणि प्रश्न केला, दादा अर्ध्या तासानंतर आल्यावरती मला जगाचा नकाशा जसाच्या तसा जोडलेला पाहिजे. आणि बाप तिथून निघून गेला. बाप गेल्यावरती पोरानं तो जगाचा नकाशा जसाच्या तसा जोडला आणि अर्ध्या तासानं बाप आल्यावरती परत एकदा प्रश्न विचारला, का रे पोरा, जोडला जगाचा नकाशा? जगाचा जोडलेला नकाशा त्याच पोरानं आपल्या बापाच्या हातात दिला. बापाला अभिमान वाटला, आणि ज्या जगाच्या नकाशाचे 45 तुकडे करावे तो जगाचा नकाशा माझ्या पोरानं अर्ध्या तासात जोडला. कसा जोडला? पोरग म्हणतो, बाबा त्यात काय विशेष आहे? ज्या जगाच्या नकाशाचे तुम्ही 45 तुकडे केले त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं. मी फक्त मानव जोडत गेलो, जग आपोआप जोडलं गेलं. गिरवीकर, माणसं जोडता आली पाहिजेत, माणसं जोडता आली पाहिजेत. छत्रपती शिवाजीराजांना फक्त एका जातीसाठी काम नाही केलं या महाराष्ट्राच्या मातीत, फक्त मराठा समाजासाठी नव्हते, तर छत्रपती शिवाजीराजे या स्वराज्यासाठी अवतरणाऱ्या प्रत्येक समाजासाठी होते. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास कधीतरी बघा, काय केलं शिवाजीराजांनी. आज या महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता टिकवण्याचं काम केलं. औरंगजेबानं दक्षिण या ठिकाणी, औरंगजेबानं उत्तर या ठिकाणी जिंजी नावाचा कायदा आणला. त्या काळी जिंजी कायदा काय असतो सांगू तुम्हाला? जिंजी कायदा म्हणजे अशी कलम टाकली की एक हिंदू आपलं हिंदूंचं मंदिर जर खऱ्या अर्थानं पडलं तर त्याचा जीर्णोद्धार करू शकत नाही, किंवा हिंदू परत एकदा आपलं दुसरं मंदिर बांधू शकत नाही. हा सगळे कायदे त्या ठिकाणी जिंजी नावाचे औरंगजेबाने आणले. शिवाजीराजांना तो जिंजी नावाचा कायदा कळाला. शिवाजीराजांना औरंगजेबाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात असा मजकूर होता, औरंगजेब खऱ्या अर्थानं आज उत्तर तुझ्या ताब्यात आहे, पण दक्षिण सुद्धा आमच्या ताब्यात आहे. उत्तरेकडे तू जिंजीचा कायदा लागू करतोय, पण दक्षिणेमध्ये आम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकतो, पण आमच्या पाठीवरती छत्रपती शिवाजीराजेच्या पाठीवरती माँसाहेब जिजाऊंचे संस्कार आहेत, म्हणून आम्हाला ते करता येत नाहीत. मायबाप माँसाहेब जिजाऊंचे संस्कार छत्रपती शिवाजीराजांना अंतःकरणात ठेवले होते. महाबळेश्वर या ठिकाणी माँसाहेब जिजाऊंची पहिली सुवर्ण तुला छत्रपती शिवाजीराजांनी केली. एका आईची सुवर्ण तुला झाली. माँसाहेब त्या सोन्याच्या पारड्यात असणाऱ्या त्या सुवर्ण तुलेत बसल्या आणि माँसाहेबांच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. शिवबा, आज खऱ्या अर्थानं ही कोक आमची पवित्र झाली, आज खऱ्या अर्थानं ही कोस आमची पवित्र झाली. आज या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही आमची सुवर्ण तुला केली. शिवाजीराजे सांगतात, माँसाहेब आज खऱ्या अर्थानं एका हिऱ्याची तुला सोन्याने केली. गिरवीकर, या महाराष्ट्राच्या मातीत स्वतःच्या आईला हिरा म्हणणारा राजा जन्माला आला आणि त्याचं नाव छत्रपती शिवाजीराजे आहे. स्वतःच्या आईला हिरा म्हटला राजा, स्वतःच्या आईला. फक्त स्वतःच्या आईला नाही, तर या महाराष्ट्रामधली दिसणारी प्रत्येक परस्त्री छत्रपती शिवाजीराजानं त्या परिस्त्रीचा त्या ठिकाणी स्वागत केलं. आबाजी सुभेदार नावाचे एक सरसेनापती होते शिवाजीराजांचे. कल्याणच्या सुभेदाराची एक सून आणली. कोणी? आबाजींनी. शिवाजीराजांच्या समोर ठेवली. शिवाजीराजांना प्रश्न केला, राज तुमच्यासाठी एक नजराणा घेऊन आलोय. शिवाजीराजांना त्या कल्याणच्या सुभेदाराची सून पाहिली, तळपायाची आग मस्तकाला गेली. आबाजी, मुघलांनी यावं, आदिलशहानं यावं, पोर्तुगीजांनी यावं, इंग्रजांनी यावं, आपल्या आई बहिणीची आबरूची लक्करी वेशीवरती टांगावी, आणि आज जर आम्ही ती केलं तर मुघलांमध्ये आणि या शिवाजीराजांमध्ये काय फरक? छत्रपती शिवाजीराजानं
त्याच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची ओटी भरली खणा नारळाने आणि बोधले शिवछत्रपती. आबाजी, अशीच असते आमची माई इतकी सुंदर, तर आम्ही सुद्धा इतकी सुंदर निफजलो असतो. शिवाजी राजे त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणतात. हे संस्कार मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांच्या अंतकरणावरती पेरले होते मित्रांनो. म्हणून शिवाजी राजांच्या मनातला महाराष्ट्र आम्हाला प्रस्थापित करता आला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांच्या मनातला ते स्वराज्य आम्हाला अबाधित ठेवता आलं पाहिजे. पण आम्ही मात्र त्या गोष्टी करत नाही मित्रांनो. आम्ही लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. फक्त 19 फेब्रुवारी आली की आम्ही छत्रपती शिवाजीराजे आम्हाला आठवतात. पण छत्रपती शिवाजीराजांची जयंती ही फक्त 19 फेब्रुवारी नाही, तर वर्षातल्या 365 दिवस या महाराष्ट्राच्या मातीत त्या ठिकाणी आम्ही साजरी केली पाहिजे. इतके उपकार छत्रपती शिवाजीराजांच्या आपल्या या महाराष्ट्राच्या मातीवरती आहेत मित्रांनो. करता आलं पाहिजे हो आम्हाला. ज्या घरामध्ये विद्वान पोरं जन्माला येतात ते त्याच्या बापाचं पुण्य असतं. ज्या घरामध्ये शिलवान पोरं जन्माला येतात ते त्याच्या आईचं पुण्य असतं. आणि ज्या घरामध्ये उदार मनाची पोरं जन्माला येतात ते त्याच्या पूर्वजांचं पुण्य असतं. ज्या छत्रपती शिवाजीराजाची जयंती साजरी करतोय त्या छत्रपती शिवाजीराजांच्या अंगामध्ये विद्वत्ता होती. ज्या छत्रपती शिवाजीराजाची जयंती साजरी करतोय त्या छत्रपती शिवाजीराजाच्या आयुष्यामध्ये शिलवत्ता होती. ज्या छत्रपती शिवाजीराजाची जयंती साजरी करतोय त्या छत्रपती शिवाजीराजाच्या अंतकरणामध्ये उदारता होती. म्हणून छत्रपती शिवाजीराजांची जयंती फक्त महाराष्ट्रात नाही तर जगाच्या पाठीवरती सगळीकडे साजरी केली जाते मित्रांनो. का तर ती विद्वत्ता असली पाहिजे, ती उदारता असली पाहिजे, ती शिलवत्ता असली पाहिजे. शिवाजीराजांच्या जीवनामध्ये ती शिलवत्ता, ती उदारता होती मायबाप. शिवाजीराजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांचे वडील आबासाहेब शहाजीराजे भोसले यांचं निधन झालं, निधन झाल्यावरती शिवाजीराजांना त्या निधनाची बातमी कळाली मित्रांनो. कान्होजी जेदेंनी सांगितलं, राज आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात. शहाजीराजे भोसले गेले. छत्रपती शिवाजीराजांना कळालं आणि छत्रपती शिवाजीराजांच्या डोळ्यामध्ये आपल्या स्वतःच्या वडिलांसाठी अश्रू वाहू लागले. राजे सांगतात, कान्होजी आज खऱ्या अर्थानं आम्ही पोरकं झालो. कान्होजी आज खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामधला आमच्या बापाचा आधार निघून गेला. रडता रडता आकाशामध्ये वीज चमकावी असे राजे चमकले आणि कान्होजी काकांना प्रश्न विचारला, कान्होजी काका आज आमचे वडील गेले पण माँसाहेब जिजाऊंचं काय? कान्होजी सांगतात, राज माँसाहेबानं सतीचं वाण घेतलं राज आणि माँसाहेब सती निघाल्या. शब्द ऐकला, वाऱ्यासारखा धावत येणारा राजा राजगडावरती आला. राजगडावरती आल्यावरती पाहिलं तर हिरवा मळवट कुंकवाचा कपाळाला लावलेला आहे. खऱ्या अर्थानं हातामध्ये हिरवा चोडा घातलेला आहे. अंगावरती हिरवी साडी परिधान केलेली आहे. सगळा राणीवसा माँसाहेबांच्या पुढ्यात बसलेला आहे. धावत येणारा राजा माँसाहेबांच्या कुशीत गुंतला. माँसाहेब आज खऱ्या अर्थानं आम्ही पोरकू झालो. माँसाहेब आमचे आबासाहेब निघून गेले आणि तुम्ही सुद्धा निघालात. माँसाहेबानं शिवाजी राजाचा हात हातात घेतला. शिवबा आता मात्र तुम्ही लहानाचे मोठे झालात. आबासाहेब गेले, थोरले महाराज गेले, मलाही जावं लागेल. शब्द ऐकला आणि शिवाजी राजानं माँसाहेबाचा हात हातात घेतला आणि सांगितलं, माँसाहेब लोक म्हणतात बाप गेल्यावरती आईची मायेची सावली असली पाहिजे लेकराच्या डोक्यावरती. आमचे वडील गेले माँसाहेब आणि तुम्हीही निघाला. ऐका माँसाहेब, आमच्यासाठी नाही पण उद्याच्या स्वराज्यासाठी थांबा. वचन देतो हा शिवाजी. शरीरामध्ये रक्ताचा थेंब राहील, शेवटचा श्वास राहील, तोपर्यंत या स्वराज्यासाठी लढत राहील. गिरवीकर स्वतःच्या प्रियसीसाठी ताजमहाल बांधणारे पाहिले पण आईच्या वचनासाठी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला तो छत्रपती शिवाजी राजा. स्वतःच्या प्रियसीसाठी ताजमहाल बांधणारे पाहिले आम्ही, पण आईचं वचन पूर्ण करण्यासाठी या स्वराज्याच्या मातीमध्ये लढत राहिला. या स्वराज्यातल्या मातीमधली सगळी माणसं आपली करत राहिला. त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा आहे मायबाप. शिवाजी राजांचा इतिहास कधीतरी पहा, छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र कधीतरी ऐका. हे खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना आई वडिलांचा आदर सत्कार करता आला पाहिजे. आई वडिलांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे. हे छत्रपती शिवाजी राजांना त्यावेळेस करून दाखवलं. आजही शिवचरित्र आम्हाला सांगतं, आजही शिवचरित्र आम्हाला शिकवतं. काय शिकवतो शिवचरित्र आम्हाला? शिवचरित्र शिकवतं की परस्त्री मानावी माते समान. शिवचरित्र सांगतं
उद्याचा युवक कसा घडला पाहिजे. शिवचरित्र सांगतं की खऱ्या अर्थानं उद्याचा भारत घडवायचा असेल तर तरुणांनी काय केलं पाहिजे. शिवचरित्र सांगतं उद्याचा भारत घडवायचा असेल तर समाजाची सेवा आम्हाला करता आली पाहिजे. खऱ्या अर्थानं तोडणारी माणसं लांब ठेवता आली पाहिजेत, पण जोडणारी माणसं मात्र जवळ करता आली पाहिजेत. हे शिवचरित्र आम्हाला शिकवून जातं. एक कपडे शिवणारा मनुष्य मी पाहिला, अर्धा तास त्याच्याकडे पाहत होतो. त्यानं कात्री काढावी, कापड कापावं आणि कापड कापल्यावरती तीच कात्री परत पायाखाली ठेवावी. डोक्यावरच्या टोपीची सुई काढावी, कापड शिवावं आणि शिवल्यावरती परत एकदा तीच सुई डोक्यातल्या टोपीत खवावी. अर्धा तास मी त्याच्याकडे पाहत होतो आणि त्याला प्रश्न केला, म्हणे का रे दादा, अर्धा तास झालं मी तुझ्याकडे पाहतोय, तू कात्री काढतोय, कापड कापतोय, तीच कात्री परत पायाखाली ठेवतोय, डोक्यावरची सुई काढतोय, कापड शिवतोय, परत तीच सुई डोक्यातल्या टोपीत खवतोय, याचं कारण तरी काय. त्यानं उत्तर दिलं, महाराज, जी माणसं माणसातून माणसाला तोडतात ती माणसं नेहमी पायाखाली ठेवा आणि जी माणसं माणसातून माणसाला जोडतात ती माणसं नेहमी डोक्यावरती ठेवा. शिवचरित्र आम्हाला शिकवून जातं. छत्रपती शिवाजीराजाने ते आम्हाला शिकवलं. तोडणारी माणसं पायाखाली घ्या आणि जोडणारी माणसं डोक्यावरती ठेवा. बाजी प्रभू देशपांडे सारखा माणूस, तानाजी मालुसरे सारखा मावळा, कान्होजी जेदे सारखा मावळा, बाजी पासलकर सारखा मावळा, ज्या मावळ्यांनी खऱ्या अर्थाने हे स्वराज्य निर्माण केलं, ज्या मावळ्यांच्या तलवारतीवरती नाही तर मावळ्यांच्या त्या अस्तित्वावरती हे स्वराज्य निर्माण झालं. 396 वर्ष झाली मायबाप छत्रपती शिवाजीराजांचा जन्म होऊन त्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला. पण छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळेस छत्रपती झाले ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती नोंद त्या इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी घेतली. याचं कारण एकच आहे की जिद्द काय असते, स्वाभिमान काय असतो, अस्तित्व काय असतं, हे शिवचरित्र आम्हाला शिकवून जातं. काय असतो स्वाभिमान? या महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान तरी काय आहे, या महाराष्ट्राच्या मातीचं अस्तित्व तरी काय आहे. छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेले. राजे आग्र्याला गेल्यावरती औरंगजेबानं छत्रपती शिवाजीराजांना पाठीमागच्या रांगेत उभा केलं. ज्या छत्रपती शिवाजीराजानं ज्या सेनापतीला या महाराष्ट्राच्या मातीत ताणून लावलं, त्या सेनापतीला छत्रपती शिवाजीराजांच्या पुढे उभा केलं आणि ते पाहिल्यावरती महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवला. आणि त्या औरंगजेबाच्या त्या दरबारामध्ये पहिल्यांदा एक मराठा माणूस त्या ठिकाणी किंकाळी ठोकली आणि सगळ्या गोष्टी सोडून छत्रपती शिवाजीराजे परत एकदा माघारी गेले. ह्याचा अर्थ आहे ज्या वेळेस छत्रपती शिवाजीराजांचा स्वाभिमान दुखवला, ज्या वेळेस महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवला, त्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांनी क्रांती केली. आजही आपला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र कधी झुकत नाही. याचं कारण एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र. ज्याने छत्रपती शिवाजीराजाचं चरित्र वाचलं त्याला मायबाप स्वाभिमानानं जगता येतं. ज्याने छत्रपती शिवाजीराजाचं चरित्र वाचलं त्याला अस्तित्वाची लढाई जिंकता येते. मला तर वाटतं या महाराष्ट्राच्या मातीत जोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र वाचत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र आम्हाला कळू शकत नाही. वाचता आलं पाहिजे हो. माणसं वाचत नाहीत, संघर्ष करत नाहीत. संघर्ष करता आला पाहिजे. मुंगी केवढी असते? मुंगी कणभर मुंगी असते, कणभर. तिचं डोकं तरी केवढं असतं, डोक्यातला मेंदू केवढा असतो त्या मुंगीचा. पण त्या मुंगीला कधी सांगावं लागत नाही कुठल्या गावात, कुठल्या चौकात, कुठल्या घरातल्या कुठल्या फळीवरती किती नंबरचा डबा आहे आणि त्या किती नंबरच्या डब्यावरती किती साखर आहे. मुंगी बराबर तिथपर्यंत जाते आणि साखर खाते. रस्त्यामध्ये येणारा दगड आला तर मुंगी त्या दगडावरून चढून जाते. रस्त्यात वाहणारं पाणी असेल तर मुंगी त्याला वळसा घालून निघून जाते. पण मुंगी मात्र आपल्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचते. तुम्हा मला का पोचता येत नाही हो? आम्ही कारण सांगतो. एखाद्याला विचारलं ना का नाही तुला बनता आलं, तो म्हणतो आमची परिस्थिती नव्हती हो बनण्याची. गिरवीकर, माणसाची परिस्थिती माणसाला कधी घडवत नाही आणि माणसाची परिस्थिती माणसाला कधी बिघडवत नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. हे खरे इतिहास आहे. आम्हाला आमची परिस्थिती बनवता आली पाहिजे, आम्हाला आमची परिस्थिती घडवता आली पाहिजे. एका डोंगराच्या खाली रात्र होती आणि एक जण उभा होता. प्रश्न विचारला, दादा का थांबलास? त्याने सांगितलं, महाराज मला या डोंगरावरती जायचंय. मी म्हटलं जा ना, का नाही जात? त्यांनी सांगितलं, एवढा मोठा अंधार आहे, जायचं कसं? मी हातातला कंदील त्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, राजा तुला जर डोंगरावरती जायचं असेल
तुला त्या डोंगरावरती जायचं असेल तर खऱ्या अर्थानं हा कंदील, या कंदिलाच्या उजेडामध्ये तुला जाता आलं पाहिजे. रात्र गेली मायबाप आणि सकाळ परत एकदा त्या डोंगराच्या पायथ्याशी गेलेलो आहे. हातामध्ये कंदील घेतलेला तो मनुष्य तिथंच उभा आहे. प्रश्न विचारला का नाही गेला? त्यानं सांगितलं कसं जाणार, रात्रभर त्या डोंगरावरती अंधार होता. मी म्हटलं अरे तुझ्या हातात कंदील दिला ना? त्यानं सांगितलं तुमच्या कंदिलाचा प्रकाश किती पडणार आहे? मी म्हटलं अरे वेड्या, अरे स्वतः सुरुवात तरी करता आली पाहिजे. जशी तू सुरुवात करशील तसा तो कंदिलाचा उजेड तुला रस्ता दाखवत जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात छत्रपती शिवाजी राजांनी सुरुवात केली. काय होतं शिवाजीराजांकडे? काहीच नव्हतं, पण शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची ताकद माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे भोसलेंनी छत्रपती शिवाजीराजाच्या अंतःकरणात उतरवली. आज मला आनंद वाटला की तुमच्या या गावामध्ये शिवगर्जना नावाचा ग्रुप आहे. छत्रपती शिवाजीराजाची जयंती मला वाटतं 16 वर्ष झालं या गिरवी गावामध्ये होते आहे. सगळा तरुण एकत्र येतोय. तरुणांनी एकत्र आलं पाहिजे. तरुणांनी क्रांती घडवली पाहिजे. तरुणांनी खऱ्या अर्थानं समाजाच्या सेवेत उतरलं पाहिजे. कारण महाराष्ट्र घडवायचा असेल, भारत घडवायचा असेल, स्वाभिमान जागा करायचा असेल, अस्तित्वाची लढाई लढायची असेल तर गावागावातला तरुण एक झाला पाहिजे. गावागावातला तरुण खऱ्या अर्थानं स्वाभिमानाने भडकला पाहिजे. गावागावातला तरुण अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी त्या अस्तित्वाच्या संघर्षामध्ये उतरला पाहिजे. आणि मला अभिमान आहे की तुमच्या गिरवीतली तरुण मंडळ या ठिकाणी शिवगर्जना ग्रुप घेऊन छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र या ठिकाणी सांगण्यासाठी या लहान लेकरांचा अभिमान वाटला. एवढी छोटी लहान लेकरं आहेत, पण तरी सुद्धा खऱ्या अर्थानं शिवाजीराजांचं चरित्र म्हटलं की प्रत्येकाचा ओर दाटून येतो. छत्रपती शिवाजीराजाचं चरित्र म्हटलं की प्रत्येकाचं अंतःकरण भरून येतं. आलंच पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीत असं एक गाव नाही की ज्या गावामध्ये छत्रपती शिवाजीराजांची शिवजयंती साजरी होत नाही. ज्या गावात छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी होते ते गाव आहे. आणि ज्या गावात छत्रपती शिवाजीराजांची जयंती साजरी होत नाही ते मुळात गावच नाही. लक्ष द्या. नाही गाव ते आमच्या गावात झाली पाहिजे. नुसती गावातच नाही तर आमच्या घरात सुद्धा छत्रपती शिवाजीराजाची जयंती साजरी झाली पाहिजे. नुसती घरातच नाही तर आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा शिवाजीराजाची शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, हा तुमचा फार मोठा अट्टहास आहे. हा अट्टहास खऱ्या अर्थानं होत राहावा. चंद्र सूर्य तारे धरती अग्नी हवा पाणी पाषाण जोपर्यंत असेल तोपर्यंत छत्रपती शिवाजीराजाचं नाव आम्हाला मोठं करता आलं पाहिजे. जाता जाता परत एकदा सर्वांनी माझ्या बरोबर पाठीमागं बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. शिवराय.